कोणी श्रीमंत असेल, कोणी उदार असेल, कोणी विश्वसुंदर असेल, सौष्ठव्य असेल, तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. हा पहिला टप्पा आहे, यालाच वैराग्य म्हणतात. कुणी पुढं जात असेल, कुणी मागे राहत असेल. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. भाव म्हणजे स्वतःचं अस्तित्व, आणि त्या अस्तित्वाबरोबर कॉम्प्रोमाइज करता येत नाही. जर तुम्हाला उन्नती करायची असेल तर अस्तित्वाला गुलाम बनवू नका. हा आजच्या विचाराचा दुसरा टप्पा आहे. काल आपण पाहिलं की अस्तित्व कशाला म्हणतात. अस्तित्व म्हणजे काय? दोन प्रकार आहे. आपण आपल्या अस्तित्वाला मुक्त ठेवणं आणि आपण आपल्या अस्तित्वाला गुलाम बनवणं, हे आजचे विचाराचे विषय आहेत. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. जीवाचा भाव रामकृष्ण आहे. ह्याचं उत्तर आपल्याला हळूहळू आपल्या बोलण्यातून मिळेल. आणि भगवान शंकराच्या विषयी मी तुम्हाला काल सांगितलं की या जगातले पहिले योगी, पहिले भक्त, पहिले ज्ञानी, त्यांचा आत्मा रामनाम आहे. हरी 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 मंत्र हा. आता इथे नाम म्हटलेलं नाही बरं का, मंत्र म्हटलेलं आहे. आता हरी या शब्दाला मंत्र म्हणायचं का, एखाद्या व्यक्तीचं नाव समजायचं का, नामस्मरण समजायचं, हे तुमच्या अस्तित्वावर, भावावर आधारित आहे. तुमच्या अस्तित्व कशा पद्धतीने त्या नामाचा स्वीकार करतं त्याच्यावर आधारित आहे. व्यापकता हा जो प्रकार आहे, ब्रह्मव्यापक आहे हा जो प्रकार आहे, हा तुमच्या भावाचा, अस्तित्वाचा विषय आहे. जर हा नको असेल तर अनंत वाटा या जगामध्ये मनुष्य तयार करतो. काही संत सांगतात या जगात तीर्थक्षेत्र नाही, देवस्थानं नाही, तरी देखील ते संत आहेत. काही धर्म सांगतात एक सोडून या जगात कोणी मालक नाही. काही विशेष धर्म सांगतात की मूर्त्यापूजा करू नका. अजून काही अशी मंडळी आहे. ही जी विविधता आहे ना, याचं कारण ज्यावेळेस व्यक्ती सत्य ओळखत नाही, जाणत नाही, अनुभवाला येत नाही, त्यावेळेस एका व्यक्तीविषयी अनेक मतभेद असतात. मराठी आहे, व्यवस्थित समजा. एका व्यक्तीविषयी अनेक मतभेद असतात. चोरी करणारा सुद्धा एखाद्याला चांगला वाटतो, भजन करणारा सुद्धा एखाद्याला शत्रू वाटतो. काही संबंध नसतो. तुमचा भाव हा कसा तुम्ही स्वीकारता त्याच्यावर आहे. तुमचा आत्मा या जगाला कशा रीतीने पाहतो त्यावर तुमचं ज्ञान आणि तुमचं अस्तित्व आधारित आहे. पुन्हा डबल ऐकायला मिळणार आहे आपल्याला टी व्हीवर. काही थोडंफार नाही लक्षात राहिलं तर फार टेन्शन घेऊ नका. कधी कधी ऐकत असताना एखाद्या सिद्धांताला चिटकून जर बसलं ना, सिद्धांत पुढं निघून जातो, हा मागेच असतो. धावपळ होते ऐकण्याची. जर ऐकणारा असेल तर. म्हणून या अभंगाचा, हरिपाठाचा, परमार्थाचा पहिला टप्पा आहे तुमचा भाव, तुमचं अस्तित्व. आणि हे अस्तित्व तयार होतं पुण्याने. पुण्य या शब्दाचा अर्थ आहे उत्तम कर्म, नीतिमान जगणं, शांततेने जगणं. एक चूक करा दिवसामध्ये, संध्याकाळी तुम्हाला झोप येणार नाही, याचं नाव आहे पाप. किती स्वतःला तुम्ही श्रेष्ठ समजा, किती महान समजा, लोकांपुढे जात असताना स्वच्छ कपड्यांनी जा. आतलं एक मन जे भगवंताशी कनेक्टेड आहेत ते तुम्हाला आतून शिव्या देत असतं. याला शास्त्रीय भाषेमध्ये द्वंद्व म्हणतात. द्वंद्व. एक मन आहे तुमचा आतल्या आत धिक्कार करतं, दुसरं मन आहे त्या धिक्कार करणाऱ्याला दाबतं आणि व्यवहार करतं. पाप करणारं मन मोठं मोठं होत जातं आणि पुण्य सांगणारं मन लहान लहान होत जातं, दाबतं. नंतर आहे ना, पाप केल्याचा पश्चातापही होत नाही, दुःखही होत नाही. योग वासिष्ठ्यामध्ये एक प्रकरण आलेलं आहे, फार गोड प्रकरण आहेत आणि छान आहे. रामचंद्र प्रभू विचारतायत आपल्या श्रीगुरूला की जे ज्ञानी लोक आहेत या जगामध्ये, आणि हे या काळामध्ये हा प्रश्न फार चांगला आहे बरं, माझ्या गुरुजींनी सांगितलेला प्रसंग आहे हा, की जे ज्ञानी लोक आहेत, विशेष करून परमार्थ करणारे आहेत, संन्यासी आहेत, शास्त्रज्ञानी आहेत, कथा सांगणारे आहेत, हे ज्ञानी बोलताना अतिशय उत्तम पद्धतीने बोलतात, नीतिमान बोलतात, ज्ञानयुक्त बोलतात, पण हे चुकीचं वागतात.
हा प्रश्न रामाचा आहे बरं का, कृष्णाच्या अगोदरचा प्रश्न हे विसरू नका. म्हणजे तिथून आत्तापर्यंत ही परंपरा वाईट लोकांची चालू आहे. म्हणून आज 2-4 लोक जर गडबड करत असेल तर फार टेन्शन घेऊ नका. अनादी काळाची परंपरा आहे ती. नदीला कधीही एक काठ नसतो, 2 तीर असतात हे विसरू नका. एखादं तीर आवडत असेल तर एक त्याच्या अपोजिट असणारच. याला संसार प्रवाह म्हणतात आणि प्रवाहाला 2 तीरं असतात. आणि प्रश्न विचारलाय वशिष्ठाला, गुरुजीला. आणि ही जी ऋषी मंडळी आहेत ना, ऋषी मंडळी हे कधी चुकीचं उत्तर देत नाहीत. उत्तरामध्ये मऊपणा आणतात. अर्थ कळला का? चुकीचं उत्तर देत नाहीत, कळू नये म्हणून बोलतील, मऊ बोलतील, असत्य बोलत नाहीत. ब्रह्मर्षी वशिष्ठ सांगतात, तुझं म्हणणं खरं आहे रामा. ज्ञान कशा करता घेतो आपण, कशा करता तपश्चर्या पाहिजेत. आपला मृत्यू, परजन्म आणि जीवन चांगलं असावं याच्याकरता आपण परमार्थ करतो. हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. बरं, काल सांगितलं, पाविजे उत्तम भरला घनदाट. हे जे ज्ञानदेव म्हणे ना शेवटला, 2-3 जर प्रकरणं सोडले तर सगळ्यामध्ये ज्ञानोबांनी आपला अनुभव सांगितलेला आहे, स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, ज्ञानदेवी रम्य रमले, हा त्यांचा अनुभव आहे. वशिष्ठांचा प्रत्युत्तर पहा किती सुंदर आहे. कशा करता परमार्थ करतो, माळ घालतो आपण, वारी करतो, ज्ञानार्जन करतो, साधक असतो, तपश्चर्या असतो. यामागे एक उद्देश असतो की आपण बलवान व्हावं, अधिकारी व्हावं, आनंदासाठी स्वतःला योग्य करावं. म्हणून ज्ञान असेल, धन असेल, सगळी परंपरा परमार्थाची मनुष्याला आनंदासाठी प्रेरित करते. आणि त्यांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर देखील तो जर चांगला वागत नसेल, वशिष्ठ म्हणतात तो जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्याला ज्ञान पोचणार, जरी चुकीचं वागत असला तरी. नाही कळालं? एखादा मोठा वकील आहे, तो दारू जास्त पितो, ज्ञान त्याला सोडून जात नाही. एखादा वक्ता आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, चुकीचं वागतो, वक्तृत्व त्याला सोडून जात नाही. तो जेव्हा कधी बोलेल ना तेव्हा चांगलंच बोलेल, तो भलेही चुकीचं वागत असेल. ज्ञानी मनुष्य आहेत, कष्टाने ज्ञान प्राप्त केलेले आहेत, ज्ञान त्याला सोडून जात नाही, भलेही चुकीचं वागत असेल, पाप करत असेल. वशिष्ठ म्हणतात, प्रश्न असा आहे, जगत असताना हे सगळे मदत करतात तुम्हाला, पण ज्यावेळेस मृत्यू पुढे उभं राहतो, म्हातारपण जेव्हा पुढे येतं ना, हे सगळे ज्ञान सोडून जातात, शून्य होतो माणूस. आपण कमवलेलं ज्ञान, परमार्थ आणि पुण्य वृद्ध अवस्थेत 0 होतं, सगळं सोडून जातं. मराठीमध्ये खूप गोड शब्द आहेत. जर म्हाताऱ्या माणसाला काही आठवत नसेल ना, तर त्याला बाळबोध म्हणतात. काय म्हणतात? नाही कळालं? मूर्ख म्हणत नाहीत, एवढंच फक्त. लहान मुलाप्रमाणे वागतो, लक्षात राहत नाही, त्रास देतो म्हातारा वगैरे वगैरे. तो म्हाताऱ्याचं तरुणपण आठवा, गावात दरारा होता, बुद्धीमध्ये तेज होतं, हुशार होता, चटकन निर्णय घेणारा होता. सगळं सोडून जातं त्याला, सगळं सोडून जातं. आणि ते एकदा सोडून गेलं ना, अनंत जन्मापर्यंत दुःख भोगावं लागतं. अनंत या जन्मापासून बरं का. आपल्या कोणताही पापी माणूस त्याचं तरुणपण बघू नका, त्याचं म्हातारपण बघा. आणि कोणत्याही संताचं तरुणपण पाहू नका, त्याचं म्हातारपण पहा, तो गेल्यानंतर पहा. ज्ञानेश्वर महाराज असो, भगवान बाबा असो, हे गेल्यानंतर जास्त चमकतात. किती करोड रुपये जमा होतात हो त्यांच्या नावाने. आमचे कीर्तनकार पण कधी कधी माझ्याजवळ बसल्यावर परेशान होतात. ते पैशाचा ढीक पाहतात. मला म्हणतं, काय शास्त्रीजी? म्हटलं, काय शास्त्रीजी नाही, गादी कोणाची ते पहा. माझा अर्थच नाही कळला. तो कीर्तनकार असून त्याचा भाव चुकीचा आहे, त्याचं लक्ष पैशाकडे, हेच तर सांगतो मी तुम्हाला. ज्ञानाकडे लक्ष असलं पाहिजे, कर्माकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणून काल महत्त्वाचा विषय सांगितला, नाम पाठ मौन प्रपंचाचे. कोणी श्रीमंत असेल, कोणी उदार असेल, कोणी विश्वसुंदर असेल, सौष्ठव्य असेल, तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. हा पहिला टप्पा आहे, यालाच वैराग्य म्हणतात. कोणी पुढं जात असेल, कोणी मागे राहत असेल, नाही एखाद्याला हात दिले, नाही एखाद्याला पाय दिले, तुम्ही काय करू शकता?
2 घास देऊ शकता, थोडाफार पैशाचा आधार देऊ शकता, त्याचं दुःख हिरावून घेऊ शकत नाही. त्याचं प्रारब्ध असेल किंवा प्रकृतीने केलेली चूक असेल. म्हणून महत्त्वाचा प्रश्न अतिशय सुंदर आहे. ज्ञान जेव्हा तुम्हाला मदत पाहिजे तेव्हा ज्ञान मदत करत नाही. पुण्य ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस पुण्य मदत करत नाहीत. याच्याविषयी एक पुस्तक सांगितलेले लिहिलेले मी अर्जुन म्हणून. ॲडव्हर्टाईज करत नाही बरं का, काही मोठा विषय येतो. ऋषी एका बाजूला आहेत, मुनी एका बाजूला आहेत, विश्व एका बाजूला आहेत. विश्वरूप कोणाला दाखवलेलं नाही. का? अर्जुनाचं काही एकच लग्न झालेलं होतं का? वागण्यामध्ये काही अर्जुन चुकत नव्हता का? काय कोणता गुण होता अर्जुना? लोक अजूनही कर्णाचं नाव घेतात. अजूनही विश्वरूप पाहणारा अर्जुन असला तरी देखील म्हणतात कर्ण चांगला आहे. पण विश्वरूप पाहण्याचं सौभाग्य अर्जुनाला मिळालं. का मिळालं? अर्जुनात कोणतेही गुण नसले तर निष्ठा होती आणि पुण्य कमवण्याची क्षमता होती. ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या पहा तुम्ही. अर्जुनाचे एक एक वाक्य असं हृदयाला छेदतात. अरे देवा, तुझे मला तत्वज्ञान सांगतो ना, माझ्यावर उपकार नाही करत तो. एक एक शब्द आहेत अर्जुनाचे. जन्म जन्मांतरी, एका जन्मात देवा तुझी उपासना नाही केली, अनंत जन्मापासून तुझी उपासना केली, पुण्य तयार केलं, म्हणून तू मला जोडला गेलास. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं, जोडणे, भगवंताला जोडणे. जसं एक, आणि हे फार छोटा शब्द आहे बरं का. तुम्ही काय करता संसारामध्ये? जोडता, मित्र जोडता, परिवार जोडता, धन जोडता. हा जोडणे शब्द सगळीकडे जोडला जातो बरं का. चुकीचं पण जोडता, टेन्शन घेऊ नका. मंत्रीपद आहेत, राजकारण आहे, विद्वान आहेत, त्यांच्याबरोबर आपले संबंध जोडता तुम्ही, जोडलेले टिकवता देखील, आणि त्याचा फायदा होतो. त्यांचा करंट तुमच्यामध्ये येतो. तुमचा मित्र मोठा झाला, तुम्ही डायरेक्ट जाऊन बोलू शकता, असं असं काम, यस, असं तुम्हाला लाईनीमध्ये लागावं लागलं असतं. हे जोडण्याचा फरक आहे. भगवान अर्जुन समजून घ्या बरं का, जोडणं म्हणजे काय. विश्वरूप दाखवलं भगवंताने, आणि एक एक वाक्य आहेत ना, आमचे भक्त लोक आहेत ना, बोलत असताना वागताना एकनिष्ठ वागतात, बोलताना यांच्यावर विश्वासच ठेवता येत नाही. कोणताही भक्ताचा निर्णय हा पक्का नसतो. अर्जुनाने गीता ऐकताना ठरवलेलं नाही की विश्वरूप पाहायचं आहे. त्याचा प्रश्न आहे की मी नातेवाईकांना कसा मारू, इथून गीता सुरुवात आहे. भगवंत त्याला समजून सांगतात तरी ऐकत नाही. मग कर्मयोग सांगतात तरी ऐकत नाही. मग भगवंत पहिल्यांदा स्वतःबद्दल सांगतात. खूप गंभीर प्रकरण आहेत. आतापर्यंत कृष्णाने स्वतःबद्दल सांगितलेलं नाही. पहिल्यांदा स्वतःबद्दल एक छोटा शब्द सांगतात. तुला जे मी ज्ञान सांगतो ना, हे पूर्वी सूर्याला सांगितलं होतं. तुम्हाला जसं बारक्या मित्राचं हसू येईल तसं अर्जुनाला पण झालं. अपरम भवतो जन्म. अरे आत्ता तुझा जन्म झालाय. 10-5 वर्ष इकडे तिकडे असतील, आपण दोघं जोडीदार आहोत. परम जन्म विवस्वतः. सूर्य कधी जन्माला आला माहीत नाही. कथम येतात विजानम त्वम आदौ प्रोक्तवान इति. तू अगोदर सांगितलं, हे कसा आम्ही विश्वास ठेवू? अविश्वास दाखवला, निष्ठा बदलली नाही. शब्द आहे का? अविश्वास दाखवला, निष्ठा बदलली नाही. थोडं थोडं योगाचं ज्ञान, मृत्यूचं ज्ञान, प्रकृतीचं ज्ञान देत देत थोडा विश्वास आला, आणि भगवंतालाच विचारलं, तूच तुझ्या तोंडाने तुझं वर्णन कर. काय भक्त आहे हा. अर्जुन काय म्हणतोय? तूच तुझ्या तोंडाने कसा आहे तू सांग. त्याचं नाव आहे विभूती योग. मी कसा आहे हे तोंडाने भगवंताला सांगायला लावणं, याचं नाव आहे भक्त आहेत. ज्ञानी बोलत नाही, देव आपल्या तोंडाने आपलं सांगतो. सांगितल्यानंतर पुन्हा उत्सुकता. सांगितलं खरं एवढा मोठा आहे. विष्टभ्य अहमिदम कृष्ण. एक अंश, म्हणजे जसे परमाणू असतात ना, खिडकीतून जे थोडे थोडे कण दिसतात, भगवंत म्हणतात ही पृथ्वी ना त्या कणाप्रमाणे माझ्यामध्ये आहेत. अर्जुनाला उत्सुकता लागली, एवढा मोठा देव कसा काय असू शकतो. आजच्याही बुद्धिमान लोकांना प्रश्न आहे हा. अर्जुनालाही होता. अर्जुन सुद्धा राजकारणी बरं का, अविश्वासू आहे तो तसा पाहिला तर. हे विश्वास ठेवत नाही कुणावर. पिंड जो अर्जुन आहे तो राजकारणाचा आहे, पण निष्ठावान आहे. अविश्वास इतरत्र असेल, पण पाठीराख्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि पुण्य पहा कसं आहे. मागितलं विश्वरूप दाखव म्हणून दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप दाखवलं. माझे मुद्दे फार गहन आहे, व्यवस्थित ऐका. संपूर्ण विश्वरूप पाहिलं.
आणि दाखवत असताना कृष्णाला आनंद झाला. हे विश्वरूप न मी लक्ष्मीला दाखवलं, न गरुडाला दाखवलं, या सृष्टीचे पहिले संत जे संकादिक आहेत त्यांना दाखवलं नाही विश्वरूप, पण आज माझ्या आवडत्या भक्ताला मी विश्वरूप दाखवतोय. विश्वरूप प्रसन्न झालं. अर्जुनाने काय म्हणावं देवाला? देवा, अशी थोडी इच्छा झाली होती म्हणून आम्ही विश्वरूप पाहिलं. हे असलं फालतू स्वरूप आम्हाला पाहिजे नाही. बंद करे. याचं नाव आहे पुण्य. होय भक्ती केला तैसा. काय एक एक शब्द आहेत. किती राग येत असेल भगवंताला. भगवंताच्या शिव्या सुद्धा ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेत. नेनसीच गावंडिया, काय कोपो धनंजया. आईने एखादा चांगला पदार्थ करून द्यावा आणि पोराने तोंड फिरवावं. आईला किती वाईट वाटत असेल. आई काय म्हणते कळत नाही हो या पोराला, मी बदाम देते याला. रस्त्यावरची कुल्फी मागतं ते. मी घरात सगळे चांगले चांगले पदार्थ, पोराला कळत. कृष्ण माऊली सुद्धा हेच म्हणतात, नेनसीच गावंडिया. गावंडिया कळलं ना, गावठी. काय काही गोष्टी गावठी लोकांना कळत नाही, त्यापैकी असतात. शहरातली सभ्यता वेगळी, गावातली वेगळी. नवीन नवीन मराठवाड्यातून एक पोरगा आला होता आळंदीला. पहिल्यांदा श्रीखंड खाल्लं त्याने. माझ्या शेजारी बसला. मी आता पहिल्यापासून चांगला खाणारा होतो, व्यवस्थित खाल्लं. तो माझ्याकडेच बघत होता. सगळं झाल्यानंतर मला म्हणतो, जे खाल्लं तुम्ही ते तुम्हाला कळालं का काय? म्हटलं नाही, ते कालचं बेसन होतं म्हणे ते. मी म्हटलं आपण कुठून आलात? ग्रामीण भागातून. ठीक आहे, तुम्ही नाही खाल्लं. मी एक घास बघितला, ते आंबट लागलं. माझ्या लक्षात आलं हे कालचं बेसन. त्याचा अनुभव आहे तो. नाही कळालं. असं बेसन हे इटलेलं असतं, त्याचा अनुभव आहे. श्रीखंड असतं, हा अनुभवच नाही. मी तुमच्याबद्दल बोलतोय. परमार्थ गोड असतो, अनुभवच नाही. संसार हा असाच असतो. परमार्थ देखील संसाराप्रमाणे करता, ही तुमची चूक आहे. म्हणून मौन प्रपंचाचे विधा वेगळी आहे. विधा वेगळी लक्षात ठेवा. शरीराचे उपचार वेगळे आहेत आणि मनाचे उपचार वेगळे आहेत. शरीराला केमिकल लागतं, रसायन असतं, रसायन बिघडतं, म्हणून रसायन समतोल करण्यासाठी पुन्हा रसायन देतात. मनाला औषध नाही हो. बुद्धीला कळत नाही कोणती गोळी खाऊ घालणार, कोणतं इंजेक्शन देणार. मंगळावर गेलेले यान असो, नाही तर चंद्रावर वस्ती करणारी लोक असू द्या, द्या म्हणावं इंजेक्शन, बुद्धीला कळावं म्हणून सोडून देतात. ते कळत नाही ना, सरक बाजूला, आमचं काम करू दे. अर्जुन म्हणतो, देवा मला रूप पसंत नाही. पहिल्यांदा दाखवलं, हौसेनी दाखवलं. काय शिव्या दिल्या भगवंताने एक एक. केवढी एवढी शिवी दिली बोल का. मा भेने बोलसी हेक्कड आयसा. जुन्या शिव्या आहेत त्या. आता तसे लोक आहेत, पूर्वी फक्त शिव्या होत्या. मा भेने बोलसी, नाही ऐकलं, नाही मला नाही पाहिजे ते. हळूहळू हळू भगवंताची अर्जुन फिरकी घेतो. देवा तुला वाटतं नाही विश्वरूप चांगलं आहे, मग मला सांग हे रूप चांगलं आहे का भक्ती करणारे लोक चांगले आहेत? प्रश्न. एवम सतत युक्त आहे भक्तास्त्वाम. दोघांमध्ये चांगले कोण? भगवंतांनी सुरुवातीला योगाचं निर्गुणाचं वर्णन केलं आणि पुन्हा सांगितलं सगुण उपासना चांगली. मग आम्ही काय करत होतो? आम्हाला निर्गुण नकोय, विश्वरूप नकोय. आमच्याबरोबर बोलणारा, आमच्याबरोबर बसणारा, आमचे सुखदुःख ऐकणारा देव पाहिजेत. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. अभंग ज्यावेळेस तुम्ही वाचताना देवाबरोबर बोललेले शब्द आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्रिका वाचा तुम्ही. 66 अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचे. ताप आला होता तुकोबारायांना आणि वारी चुकली तुकोबारायांची, आणि खरी चुकल्यानंतरच वारी घडली तुकोबारायांची. 66 अभंग वारी चुकल्यानंतर लिहिले. स्वतंत्र प्रकरण आहे, त्याचं नाव आहे पत्रिका. रोज वारकरी संप्रदायामध्ये रोज वारकरी म्हणतात. अर्थ नाही कळणार. रोज वारकरी म्हणतात. महाराज लोक म्हणत नाहीत, कीर्तनकार म्हणत नाहीत. रोज 2 नाट, 2 पत्रिका, 2 समाधीचे अभंग हा वारकरीचा नित्यनेम आहे. जो खानदानी वारकरी रोज संध्याकाळी म्हणणारच 2 नाट, 2 समाधी आणि 2 पत्रिका. म्हणजे काय? वेदांत आहे त्याच्यामध्ये. विश्वरहस्य मन मोकळं केले जगद्गुरु तुकोबारायांनी. 8 पिढ्या माझ्या, शब्द गंभीरतेने ऐका, 8 पिढ्या माझ्या
देवा तुझ्या दरबारात दरवर्षी येत होत्या, तू त्यांना पाहत होतास. माझ्या परिवाराची माझी चांगली ओळख होती. आज मला येता नाही आलं. जशी वनवासी मुलगी असते ना, माहेरची आठवण काढते, जगद्गुरु तुकोबरायचं अंतकरण तसंच झालं. माहेरची आठवण काढते. पंढरपूरला संत माहेर म्हणतात, तुम्ही नाही म्हणत माहेर, तुम्ही वारी करता. आणि पंढरपूरला जाणारे जे संत असतात ना, ते माहेरला आलो म्हणतात. एरवी सासर आहेत. संसार संतासाठी काय आहे? सासर आहे. म्हणून तो लोक शिव्या देतात, त्रास देतात, आक्षेप घेतात, बोलतात. सासरची लोक आहेत ती. संत माहेर आहेत, पंढरपूर माहेर आहेत. आणि तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये एक भाव उत्पन्न होतो. 8 पिढ्यापासून माझा परिवार वारी करतो आणि मी आज आलो नाही, माझ्याकडून वारी चुकली, ताप आला. देवाला माझी आठवण येत असेल का? याचं नाव आहे भक्ती. देवाला माझी आठवण येत असेल का? देव माझ्याकडे पाहत असेल का? जे माझे मित्र वारकरी आहेत त्यांना देव असं विचारेल का हो सगळे आले, तुकोबराय आले नाहीत, असं माझी आठवण काढेल का? नाही कळालं. तुमची ज्या दिवशी देव आठवण काढेल ना, तो पूर्ण परमार्थ समजायचा. तुम्ही आठवण काढून चालणार नाही, देवाने तुमची आठवण काढली पाहिजेत. लोकांनी आठवण काढणं हा छोटा विषय आहे, देवांनी आठवण काढली पाहिजेत. आणि ते अभंग इतके गोड आहेत तुकोबरायांचे. कोणामुखे ऐसी ऐके न मात. आताचे शाळा फार भाग्यवान आहेत बरं का. आणि सरकारने नियम काढलेला आहे की विद्यार्थ्यांना मारायचं नाही, नाही तर गुन्हा दाखल होईल. खरेच लोक भाग्यवान आहेत बरं का या काळातले. आमच्या काळामध्ये उलटं होत. जर विद्यार्थी आला नाही ना तर 4 पोरं पाठवायचे. एक 2 हाताला 2 आणि 2 पायाला, आणि त्याला उचलून शाळेत आणायचे. त्यापैकी आम्ही पण होतो. हे भोगलेले आम्ही. आणि तक्रार विषयच नव्हता तक्रारीचा. शिक्षकाच्या लक्षात असायचं बुद्धिमान विद्यार्थी गैरहजर आहे, तो विद्यार्थी भाग्यवान आहे. अरे एवढा मला विषय शिकवायचा आहे आणि चांगला पोरगा गैरहजर आहेत, काय झालं विचारा. येत नसेल तर मुलं पाठवायचे, आणि तो येत नाही तोपर्यंत विषय शिकवत नसे, हा भाग्यवान विद्यार्थी आहेत. हे जीवन आहेत. विद्यादान म्हणतात याला. म्हणून जुन्या काळात कमी शिकलेली माणसं श्रीमंत झाली आणि आत्ता अति शिकलेली माणसं नोकर झाली. बुद्धीने गुलाम झाली, नोकर झाली. नोकरी शोधतायत, व्यवसाय निर्माण करत नाहीत. स्वतंत्र बुद्धी वेगळी, ज्ञान वेगळं, निर्भेड ज्ञान वेगळं. ही जीवन आहेत, हे पुण्य आहेत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोणामुखे ऐसी ऐके न मात. चाल तुझं पंढरीनाथ बोलावतो. हे परमार्थ आहेत. देव तुला बोलवतायत, चल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मग माझ्या अंगात किती जरी ताप असला आणि मला चालता जरी आलं नाही ना, सगळं सोडून मी पंढरपूरच्या रस्त्याला लागेल, फक्त निरोप यायची मी वाट पाहतो. ह्या ज्या स्त्रिया आहेत ना, यांना प्रेम समजतं, पुरुषाला नाही समजत. कणकणी आली स्त्रीला, थोडा ताप आला आणि खरंच आजारी असल्या ना, शाळेतून येणारा मुलगा असतो ना, त्याला आजारपण कळत नाहीत. तो दिसला ना, सगळं आजारपण निघून जातं. स्वयंपाकात जाऊन उभी राहते, पोराला काहीतरी खायला द्यावं, याचं नाव आहे प्रेम. दुर्लभ आहेत असे लोक. प्रेम, स्वतःचं आजारपण सगळं विसरून जाते. प्रेम आजारपण घालवतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवंताने निरोप पाठवावा. कोणामुखे ऐसी ऐके न मात. चाल तुझं पंढरीनाथ बोलावं तू. पुन्हा तुकोबरायचं मन म्हणतात, तू काही एकटाच त्यांचा पोरगा आहे का? देव मोठा आहे, आषाढी वारी आहेत, सगळीकडून लोक आलेले आहेत, तुझं कसं काय आठवण काढतील? तुकोबराय म्हणतायत, हे बरोबर आहेत. देवाला अनेक पोरं आहेत. एखाद्या बापाला 5-6 मुली असतात आणि 5-6 ठिकाणी दिलेले असतात. तुकोबराय म्हणतात, त्याला अनेक आहेत, मज ते माहेर अनेक नाही. मला दुसरं माहेर नाहीत. त्याला 4 पुरी असतील, 5 पुरी असतील. 4 पुरी आल्यानंतर काही वाटत नसेल, मला दुसरं माहेर नाही, मला फक्त आणि फक्त पंढरपूर माहेर आहे. मला पंढरपूरशिवाय पर्याय नाही. हे पुण्य आहे, हे भक्त आहेत. आणि ह्या भावनेतून, या भावातून ज्ञान जन्माला येतं. याचं नाव आहे भाव हा जीवाचा. भगवंताची आठवण ज्याचा भावात करतो तो भक्त. त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याला भक्ती प्राप्त होते, त्याला साक्षात्कार होतो. याचं मूर्तिमंत प्रतीक अर्जुन आहे.
मूर्तिमंत प्रतीक. काही साधना नाही केली, जटाधारी नाही झाले, संन्यासी नाही झाला अर्जुन, काहीच नाही झाला, विश्वरूप पाहायला मिळालं. अभ्यास करा या गोष्टीचा. घर दार सोडून साधना करून जे मिळालं नाही ते विश्वरूप अर्जुनाच्या भाग्यामध्ये. काही नाही, फक्त भक्त आणि भाव चांगला, हे विसरू नका ज्याच्यावर आपण बोलतोय. आणि मग शेवटचा एक टप्पा येतो गीतेचा, आणि तिथे भगवंत कबूल करतात. अर्जुना, बहुत पुण्य केले तुवा. शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा. काय म्हणतात ज्ञानोबा आहे, बहुत पुण्य केले तुवा. अरे अर्जुना, फार पुण्य केलंस तू. का? जे रहस्य मी तुला सांगितलं ते प्रेमापोटी नाही, पुण्यामुळे तुला ऐकायला मिळालं. शास्त्र राजा इया झालासी विशो. खूप मोठं वाक्य बरं. हे जे तत्वज्ञान सहज ऐकलं ना, हे सहज ऐके, शास्त्रांचा राजा आहेत आणि हे तुला ऐकायला मिळालं. अनंत पुण्य केलेस तू. पुण्याचा साठा आहे, ऐकायला मिळालं. जे तुम्ही आज ज्ञानेश्वरी ऐकता, हरिपाठ ऐकता ना तुम्ही, करोडो रुपये ज्यांच्याकडे त्यांना हे शब्द ऐकायला मिळत नाहीत. या बाबतीत ते गरीब आहेत. काय मिळणार आहे त्यांना? विश्वसुंदरी बरोबर लग्न असेल, घर मोठं असेल, गाड्या चांगल्या असतील, हे काही मानसिक स्वास्थ्य देणारे नाहीत. शास्त्र राजा इया झालासी विशो. ज्ञान तुला ऐकायला मिळालं, हे पुण्याचं काम आहे. बहुत पुण्य केले तुवा. पूर्ण वारकरी संप्रदायाचा जो कणा आहे ना,